नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बिर्याणीपेक्षाही टेस्टी, अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या सामग्रीमध्ये तयार होणारा आलू मटार पुलाव तयार करून दाखवणार आहे. आज मी तुम्हाला जो वाटाणा-बटाट्याचा पुलाव तयार करून दाखवणार आहे, तो बनवायला जरी सोपा असला, तरी खाण्यासाठी मात्र फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी, एखाद्या पार्टीला जास्त लोकांसाठी तसेच सणावाराला पाहुण्यांसाठी स्पेशल असा हा आलू मटार पुलाव तुम्ही अगदी कमी वेळेत मोजक्या सामग्रीत अगदी झटपट आणि टेस्टी तयार करू शकाल. काही कारणास्तव कधी जेवण बनवायचा कंटाळा आला किंवा मग जास्त काम करून थकवा आलेला असला, तरी तुम्ही हा आलू मटार पुलाव खाण्यासाठी अगदी झटपट तयार करू शकाल. बिर्याणीपेक्षाही टेस्टी लागतो हा पुलाव खाण्यासाठी. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी हा 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलाय. याला मी सर्वात प्रथम या बाउलमध्ये घालून घेणार आहे. यानंतर हा तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी घालायचंय आणि ह्याला बाकीची तयारी करेपर्यंत कमीत कमी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचंय. ह्याच्याने भात अगदी पटकन मऊ शिजला जातो. यानंतर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेनुसार थोडंसं तेल घालून घेतलंय. या तेलामध्ये मी सर्वात प्रथम ही 2 हिरवी इलायची, 5 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 1 चक्री फूल, थोडीशी जावेत्री, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, अर्धा तेजपत्ता, 1 काळी इलायची आणि अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. हे खडे मसाले तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचे. यांचा सुगंध पुलावला फारच छान येतो. यांचा तेलामध्ये परतून छान असा सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे. कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा असा हलकासा तांबूस रंगावर परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घालून घेणार आहे. यासोबतच 3 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे ह्याच्यामध्ये घालायचे. ह्यांना अगदी मिनिटभर तेलामध्ये लो फ्लेमवरच कांद्यासोबत परतून घ्यायचे. बस तर आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धी वाटी हिरवा ताजा वाटाणा, एका मीडियम साईजच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी आणि एका मीडियम साईजच्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. या तिन्हींचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या पुलावच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करून घ्यायचंय. ह्यांना फुल फ्लेमवर 3 ते 4 मिनिट चांगलं असं परतू घ्यायचंय. ह्याच्याने ह्यांचा कच्चेपणा तर दूर होईलच, पण तेलात परतून घेतल्याने हे पुलावमध्ये खाताना चवीला सुद्धा फारच छान लागतील. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय आणि ह्यांना एकदा ह्या बाकीच्या सामग्रीसोबत 2 मिनिट लो फ्लेमवर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याच्यातल्या भाज्या लो फ्लेमवरच साधारण 60 ते 70% वाफेवरच शिजवून घ्यायच्या आहे. खरं सांगायचं तर आत्ताच ह्यांचा इथे फारच छान असा सुगंध सुटलाय. यांना असं झाकून 60 ते 70% शिजवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे 3 चमचे दही घालून घेणार आहे. यासोबतच 4 हिरव्या मिरच्यांना मी मध्ये सुरीने एक कट मारून ह्याच्यामध्ये घातलंय. या कच्च्या हिरव्या मिरच्यांचा फ्लेवर सुद्धा पुलावला फारच छान येतो आणि दह्यामुळे पुलाव खाण्यासाठी चवीला मस्त असा चटपटीत लागतो. यांना फुल फ्लेमवरच 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. हे पहा, इथे एकीकडे आपल्याला हा तांदूळ पाण्यात भिजत ठेवून अर्धा तास होऊन गेलाय. ह्याच्यातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे. दही आणि हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आपण हे सर्व जिन्नस या ठिकाणी 2 ते 3 मिनिट चांगले असे परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण हा पाण्यात भिजवलेला सगळा तांदूळ घालून घेणार आहोत. हा मी इंडिया गेट अख्खा बासमती तांदूळ ह्या ठिकाणी वापरलाय. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा बासमती तांदूळ वापरू शकता हा पुलाव बनवण्यासाठी. तांदूळ घातल्यानंतर तांदूळ फुल फ्लेमवर ह्या इतर सामग्रीसोबत 2 ते 3 मिनिट चांगला असा परतून घ्यायचा आहे. तांदूळ असा जरा वेळ तेलामध्ये परतून घेतला की भात शिजून चिकट नाही होत. भाताचा प्रत्येक दाणा शिजून मस्त असा सुटसुटीत होतो.
बस तर आता ह्याच्यामध्ये तांदळाच्या 3 पट गरम पाणी घालायचंय. म्हणजेच 1 वाटी तांदळासाठी मी ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी गरम करून ह्याच्यामध्ये घातलंय. असं प्रमाण घेऊन भात अगदी परफेक्ट शिजला जातो. हो, पण पाणी मात्र ह्याच्यामध्ये गरम करूनच घालायचंय. गरम पाण्याने तांदूळ अगदी पटकन आणि सॉफ्ट शिजला जातो. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर ह्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचंय. लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटातच ह्याच्यातला तांदूळ आणि इतर सर्व भाज्या अगदी छान शिजल्या जातात. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. आपला हा पुलाव ह्या ठिकाणी अगदी छानपैकी शिजून झालाय. आता ह्याच्या वरतून मी अर्धा चमचा केवडा वॉटर घालून घेणार आहे. याचा सुगंध या पुलावला फारच छान येतो. यानंतर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचंय. साजूक तुपाचा सुद्धा फ्लेवर ह्या पुलावला फारच छान येतो. शिवाय पुलाव खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतो. साजूक तूप आणि केवडा वॉटर एकदा ह्या पुलावमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. साजूक तुपाचा आणि केवडा वॉटरचा फ्लेवर ह्या पुलावला लागावा त्यासाठी याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला लो फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपला हा अतिशय टेस्टी आणि फारच सुवासिक असा हा आलू मटार पुलाव ह्या ठिकाणी गरमागरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झालाय. खरोखर ह्याचा सुगंध इथे फारच छान सुटलाय. हा पुलाव तुम्ही घरी एखादी पार्टी असेल तरी जास्त लोकांसाठी अगदी झटपट तयार करू शकता. नक्कीच हा एवढा टेस्टी पुलाव खाऊन सर्वांच्या तोंडून तुम्हाला वाहवाच ऐकायला मिळेल. खरोखर बिर्याणीपेक्षाही टेस्टी लागतो हा पुलाव खाण्यासाठी. हा पुलाव तुम्ही कोशिंबीर सोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. कोशिंबीर शिवायही हा पुलाव खाण्यासाठी फारच छान लागतो. घाईच्या वेळेतही तुम्ही हा एवढा टेस्टी आणि सुवासिक पुलाव अगदी झटपट तयार करू शकता खाण्यासाठी. नक्कीच हा एवढा सोप्या पद्धतीने तयार केलेला अतिशय टेस्टी आणि सुवासिक आलू मटार पुलाव तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केला नसेल. बिर्याणीपेक्षाही टेस्टी लागतो हा पुलाव चवीला. तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असा बिर्याणीपेक्षाही टेस्टी असा आलू मटार पुलाव एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.